यस, अंटरम मध्ये तर खूप मोठं नाव आहे आणि सामना आपण सुरू करतोय. सामना जसा सुरू होईल यावेळी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक तुषार महाराज शिंदे यांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या मॅचमध्ये. करा. खेळाडू मित्रांना विनंती आहे, पंच मैदानावरती पोहोचलेत, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. अनुस्कुरा टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, विनंती आहे. यस यस पनारेवाडी आपल्याला देखील विनंती, आपला देखील अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. पहिला बॉल बॅटचं एज लागले, दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर करू शकले नाहीत. एक धाव प्राप्त झाली आहे. एक धाव धावपलकावरती आहे. गोलंदाज बंटी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र गतीने इथे मात दिली आहे. थोडीशी अँगल आली बॅकलिफ्ट आणि हा बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. एक धाव धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती बंटी, बॅटिंगसाठी सुदेश. यावेळेस मात्र आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु गॅप मध्ये बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. भगवा चषक चौकार. पाच धावा धावपलकावरती आहेत. बंटी यांच्यावरती आक्रमण केले सुदेशांनी. चौकारानं आपलं खातं खोलतायत. चांगली सुरुवात अनुस्कुरा टीमसाठी देखील पाहायला मिळते. धावपलकावरती धावा आहेत 5. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पुन्हा एकदा टॉप एज लागले, हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, प्रयत्न शर्थीचे केलेत, परंतु इथे मात्र खेळाडू अगदी कोसळताना तुम्हाला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील एकूण 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 8 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 8. आणि पावसाच्या वेगवान सरी आता तुम्हाला पाहायला मिळतील. जोरदार पाऊस. 8 धावा धावपलकावरती आहेत. डाऊन द लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजांसाठी अनुकूल वातावरण आहे. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो मैदानावरती फलंदाजी थोडीशी कठीण असते. 9 धावा धावपलकावरती आहेत.
हा बॉल देखील आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नाईन रन संधी स्कोरकार्ड, 9 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवरती बंटी. ज्यावेळेस डाऊन दिले हा बॉल आपण पाहतोय, एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे सुरू आहे. वाईड पंजांनी कॉल केलाय, वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. एकूण 11 धावा धावपलकावरती आहेत. इलेव्हन रन संधी स्कोरकार्ड, 11 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 11 धावा धावपलकावरती 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील डाऊन दिले हा बॉल. दिशेवरती नियंत्रण खूप गरजेचं आहे. हा बॉल देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव. 12 धावा धावपलकावरती. 12 रन संधी स्कोरकार्ड, 12 विदाउट लॉस. चांगली सुरुवात तिथे मिळाली अनुस्कुरा संघाला. एस पंधारेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अनुस्कुरा असे मॅच. अवांतर धावा देखील तुम्हाला पाहायला मिळतील. एक चौकार देखील या इनिंग मध्ये आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? एकच धाव पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि धावपलकावरती धावा आहेत 13 रन संधी स्कोरकार्ड, 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 13 धावा धावपलकावरती, 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात मिळाली आहे अनुस्कुरा टीमला देखील. पावसाच्या वेगवान सरीत, परंतु तदनंतर पाऊस देखील थांबलेला आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकावरती. अनुस्कुरा आणि त्यांच्या विरोधामध्ये एस पंधारेवाडी गावडी असे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तिसरा सामना आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे खेळाडू मित्रांना, कारण बऱ्याच मॅचेस आज आपल्याला कव्हर करायच्या दिवसभरामध्ये. 13 धावा धावपलकावरती. खरं तर सीझनची ही पहिली मॅच आहे. भगवा चषक 2025 आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि सीझनची पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती समीर दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. 13 धावा धावपलकावरती. बॅटिंगसाठी सुदेश. वाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15 रन संधी स्कोरकार्ड, 15 धावा धावपलकावरती आहेत. तर बॅट मैदानावरती जाऊ द्या. डगआउट मधून अनुस्कुरा टीम. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 15 रन संधी स्कोरकार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 15. विदाउट लॉस. समीर बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल देखील थोडासा लो राहिला आहे आणि हे देखील चित्र या विकेटवरती पाहायला मिळाले. ज्या बॉलची लेंथ पुढे ते बॉल थोडेसे लो राहताना या विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळालेत आतापर्यंत. 15 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक इथे 2 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती समीर. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील का हा प्रश्न होता. कदाचित बॉल स्टंपला लागलाच नाही. 1 रन शॉट. ओके, एस इट इज. आणि एकच धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती
धावा आहेत 16. 16 रन संधी स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती. बॅटिंग मध्ये तेवढी लय आतापर्यंत दोन्ही बॅटरला सापडली नाहीये. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. लोअर फुल टॉसचा बॉल होता, हवेत बराच काळ राहिलाय. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सेल टिपला गेलाय. विकेट, फलंदाज बाद. संतोष आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतील. विकेट आली आहे. नितेश रेड्डीज मात्र स्वस्तात माघारी परतलेत. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ बॉल हवेत राहिलाय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. गोलंदाज समीर बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी सुदेश. यावेळेस देखील प्ले अँड मिस, आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 17. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहे 17. फलंदाजांना तेवढी लय या इनिंग मध्ये आतापर्यंत सापडली नाहीये. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने वर्चस्व आतापर्यंत या सामन्यावरती राखलंय. एस पंधारेवाडी संघानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जरूर अवांतर धावा सुरुवातीला आलेल्या पाहायला मिळाल्या परंतु त्या व्यतिरिक्त जर गोलंदाजी पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली आहे. अवांतर धावा जर यामधून वगळल्या तर मग मात्र तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळेल. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. बॅटिंगसाठी संतोष मैदानावरती दाखल आहेत. प्रथमेश आणि सुदेशची जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलंय. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. ते तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुट वरती गेले होते. षटकार ठोकलाय. पुढचा बॉल. त्यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. पंचांनी मात्र दंडित केलंय गोलंदाजाला एका धावेकरता. हा बॉल वाईड आहे. पाठीमागच्या बॉलचा प्रेशर कुठेतरी गोलंदाजावरती पाहायला मिळाला कारण पाठीमागचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथवरती होता. बॅकफुटला गेले फलंदाज. क्रीजच्या डेप्थचा उपयोग केला. बॉलची लेंथ आणखी शॉर्ट बनवली आणि त्यानंतर षटकार खेचला होता. त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. हा बॉल थोडासा लो राहिला आहे. जेव्हा जेव्हा बॉलची लेंथ थोडीशी पुढे पडते तेव्हा तेव्हा बॉल लो राहिलेत या विकेटवरती. हे देखील वैशिष्ट्य राहिले. सिमेंटची विकेट असेल, कॉन्क्रीटचे असेल तरी देखील जेव्हा जेव्हा बॉलने पुढे टप्पा घेतलाय फुलर लेंथचे बॉल तेव्हा तेव्हा बॉल थोडेसे लो राहिलेत. 24 धावा धावफलकावरती आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26. 26 लॉस ऑफ द 1 विकेट.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक षटकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु त्या व्यतिरिक्त जास्ती धावा येऊ शकल्या नाहीयेत. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे होईल का पाहायचंय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का पाहायचंय. तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. नजर हटी, दुर्घटना घटी. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 29 धावा धावपलकावरती. गोलंदाज प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती, बॅटिंग साठी सुदेश. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या बॉलचं. फलंदाज बाद. चार वरती नयन मैदानावरती दाखल झालेत. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29. गोलंदाजी अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला एससीएस पंधरावडी संघाचा. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. शिवलीला कुंभवडे आणि श्री मालाईदेवी क्रिकेट संघ मालाईवाडा दोन्ही संघाचे संघनायक, विनंती आहे आपण टॉससाठी या. शिवलीला कुंभवडे आणि श्री मालाईदेवी क्रिकेट क्लब मालाईवाडा दोन्ही संघाचे संघनायक, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण टॉससाठी या, विनंती आहे. तन्मय गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल वाईड असेल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती. तन्मय यांचा पहिला बॉल वाईड आलाय, अवांतर धाव. यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलने ट्रॅव्हल केलंय. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते देखील पाहायचे. आणि 2च धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. 32 लॉस ऑफ द 2 विकेट. अनुस्कुरा टीम, नितेश रेड्डी यांच्याकडून खूप अपेक्षा टीमला होत्या, परंतु तेवढी लय या सामन्यामध्ये त्यांना सापडली नाहीये. ओहो, व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम टायमिंग आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. अप्रतिम टायमिंग. सरळ बॅटने बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सक्सर. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 40. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग केली संतोषने या इनिंग मध्ये. महत्वपूर्ण इनिंग संतोष यांची पाहायला मिळाली आहे.
40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी 8 बॉलमध्ये 22 धावेंवरती संतोष नाबाद आहेत. प्ले अँड मिस. यावेळेस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. तन्मय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नयन आणि संतोष ही जोडी मैदानावरती आहे. वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती 41 लॉस ऑफ द 2 विकेट. 41 धावा धावफलकावरती आहेत. तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अपील झाली आहे पंचांकडे आणि फलंदाज बाद. लास्ट बॉल 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 लॉस ऑफ द 3 विकेट. धावा धावफलकावरती. पाठीमागच्या बॉलवरती सफलता मिळाली होती. यावेळेस देखील टॉप एज हवेमध्ये बॉल. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचण्याचे अतोनात प्रयत्न पोहोचू शकले नाहीयेत. फेकी खराब आली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आहे आणि इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 43. 43 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 44 धावेंची आवश्यकता असेल या ठिकाणी एस पंधरेवाडी संघाला. निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावा 11च्या धावगतीने इथे मात्र धावा त्यांना बनवाव्या लागतील. मालाईवाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे. शिवलीला कुंभवडे संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मालाईवाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे. मालाईवाडा टीम विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. शिवलीला कुंभवडे संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एस पंधरावडी टीम आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा. विनंती आहे.
24 बॉल मध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे. 44 धाव्यांचं लक्ष इथे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 45 धाव्यांचं लक्ष होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 50+ टार्गेट तुम्हाला पाहायला मिळालंय आणि या सामन्यामध्ये 44 धाव्यांचं लक्ष आहे. 11च्या धावगतीनं पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. 11ची धावगती इथे मात्र आवश्यक आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. चव्वेचाळीस धाव्यांचं लक्ष आहे. नितेश रेड्डीज बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट, फुलर लेनचा बॉल. एक धाव इथे प्राप्त होईल. आज राऊंड द विकेट जेवढ्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी तेवढे सर्व गोलंदाज या ठिकाणी यशस्वी राहिलेत. नितेश रेड्डीज देखील राऊंड द विकेट गोलंदाजी करत आहेत. पहिल्या बॉलवरती एक धाव. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अँगल तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. शरीरापासून दूर जाताना बॉल पाहायला मिळतो. अँगलचा देखील परिणाम क्रिकेटवरती होत असतो. एकच धाव इथे धावपलकावरती असणार आहे. नितेश रेड्डीज बॉलिंग ट्रॅकवरती 44 धाव्यांचं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. लोअर फुलटाचा बॉल होता. फटका चांगला. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 2 धावा धावपलकावरती. प्रथमेश आणि बंटी मात्र मार्क ऑफ झालेत एका धावेसोबत. कॉन्फिडन्स पहिले. एक धाव खूप गरजेची असते बॅटरसाठी ज्यावेळेस तो मैदानावरती पोहोचतो. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. राईट आर्म राऊंड द विकेट हा अँगल मात्र प्रभावी राहिलाय गोलंदाजासाठी. इथे देखील धावबाची संधी होती आणि एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. मालायवाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी या विनंती आहे. 3 धावा धावपलकावरती 44 धाव्यांचं लक्ष आहे. 44 इज अ टार्गेट. हा बॉल देखील फुलटॉस होता. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि पुन्हा एकदा एक सिंगलच प्राप्त होईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. नितेश रेड्डी यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. कारण असं म्हणतात ना की तुमच्या अकाउंटवरती जर बॅलन्स कमी असेल तर खर्च देखील तुम्हाला काटकसरीने करावा लागतो. तशीच गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. नितेश रेड्डी यांच्या माध्यमातून 44 धाव्यांचं लक्ष आणि अप्रतिम गोलंदाजी. चिनियन ऑलराऊंडर आहेत नितेश रेड्डीज. बॅटिंगमध्ये तेवढी चमक दाखवू शकले नव्हते परंतु गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 18 बॉलमध्ये 40 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. पहिलाच बॉल नो बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. बिमर साईनाथ बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल आपण पाहतोय. अगदी बिमर वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल कदाचित हातामधून निसटलेला बॉल. नितेश रेड्डी अगदी रुमाल दिला गोलंदाजाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार.
जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट फ्रॉम बॅटर प्रथमेश. यावेळेस मात्र नितेश यांच्याकडून मिस्टेक झाली आहे. बॉल थोडासा लो राहिलाय. अनइवन बाउन्स या विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळाला. 22च्या माध्यमातून एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. झेल टिपण्याची संधी होती एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तितके कॉन्फिडंट पाहायला मिळाले नाहीत आणि त्याचमुळे चूक झाली तिथे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10. बॅट्समन ऑलरेडी शफल झाले होते. डॉट बॉल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. थ्रो नो बॉल. एकूण 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. थ्रो नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि हे चित्र आज मात्र सकाळपासून तुम्हाला पाहायला मिळाले. अनेक गोलंदाजांसोबत ही अडचण मात्र तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 14 धावा धावफलकावरती 14. गौरव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. रन्स. हा बॉल वाईड तुम्हाला पाहायला मिळेल. अवांतर धाव इथे प्राप्त झाली आहे. मुन्ना पठाण सरांनी इन्क्वायरी केली छोटीशी. ती इन्क्वायरी यासाठी होती की अगोदरचा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केला होता. पुढचा बॉल फ्री हिट होता आणि बॅट्समन तोच होता स्ट्राईक एंडवरती. फील्ड चेंज झाली की नाही हे तपासून त्याने पाहिलं होतं. यावेळेस मात्र कमालीचा फटका आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. फेकी अचूक आहे डीप मधून. 1 रन शॉट. ओके. एससीडीज. एकच धाव प्राप्त होईल. वीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस 1 धाव प्राप्त होईल. ऑन शॉट आहे ना. हा टॉस घेऊ थांबा. कुंभवडे आणि मालायवाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी या विनंती आहे.
21 धावा धावफलकावरती आहेत. 21. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. 21. वाईट बॉल. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. इट्स इझी रन आउट. फलंदाज बाद. बावीस धावा धावफलकावरती आहे. 22. यावेळेस मात्र कमालीचा फटका आपण पाहतोय. बंटे यांच्या बॅट मधून मिड विकेट क्षेत्रामध्ये बॅकफुटला जात असताना क्रीजचा डेपचा उपयोग केला. षटकार. 6 धावा. धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सुदेश पुढचा बॉल. यावेळेस देखील टायमिंग अप्रतिम आहे. आखूट टप्प्याचा बॉल आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पॉवरफुल हा पुलचा फटका. षटकार. बॉल मध्ये 10 धावींची आवश्यकता आहे. यावेळेस देखील शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. डाऊन दिले. एक वाईट बॉल. अवांतर धाव. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे आणि हा चौकार आहे. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. चाळीस धावा धावफलकावरती. 7 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. 4 धाव्यांची आवश्यकता. इथे मात्र बॅट हातामधून निसटली. तर बाउंड्री रोप आहे. याची देखील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
6 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता असताना आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन या बॉलला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळत 1 धाव प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 5 बॉल मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता आहे. पाच बॉल अद्यापही शिल्लक आहे. 2 धाव्यांची आवश्यकता आहे. पाच बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी एससीएस पंधरावाडी संघाला. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव अगदी सहज प्राप्त होईल. लेग बाईज. चार बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू. येस इट्स रन आउट. फलंदाज धावबाद. बॅट ड्रॅग केली नव्हती फलंदाजाने आणि त्याचमुळे फलंदाज धावबाद झालेला आहे. ऍक्शन रिप्ले देखील आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ओम साई एमटीसी लाईव्ह सिंगल कॅमेरा, परंतु त्यामध्ये देखील क्लिअर तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले. यावेळेस मात्र बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवले आणि औपचारिकता इथे पूर्ण केली आहे. चौकार गेलाय आणि या चौकारासोबत एससीएस पंधरावाडी संघाने या ठिकाणी विजय मिळवलाय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील कौतुक.